नमस्कार. मी विशाल वसंत पवार, मंडळ कृषी अधिकारी कवटेमंकाळ, आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण जाधववाडी या गावामध्ये कवटेमंकाळ तालुक्यातील हे जाधववाडी गाव आहे. ते ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आज या गावामध्ये आता सध्या एप्रिल महिना संपत आलेला आहे आणि मे सुरुवात होतोय. काही ठिकाणी अवकाळी म्हणजे वळवीचा पाऊस झालेला आहे, त्यानंतर हुमणी बाहेर येते. त्यामुळं आज या गावामध्ये आपण प्रकाश सापळा लावणार आहे हुमणी नियंत्रणासाठी. तरी चला सुरुवात करूया. पण आज हा प्रकाश सापळा लावलेला आहे, पण याचा मुख्य उद्देश काय असतो की आपल्याला हुमणी नियंत्रण. हुमणी नियंत्रण म्हणजे आपल्या शेतकऱ्याची संकल्पना काय असते की जी उखंड्यामध्ये पांढरी दिसते ती हुमणी. पण हुमणीच्या 4 अवस्था असते त्या: अंडी, आळी, कोश आणि त्यातनं होणारी जी ॲडल्ट म्हणजे मोठी प्रौढ हुमणी म्हणतो. तर प्रौढ हुमणी काय करते, ज्यावेळी कोश तयार करते त्यावेळी ती मातीत जाऊन बसते आणि मातीत बसल्यानंतर जशी लाळ असते तिचं ते आवरण करत जाते आणि त्याला माती चिकटत जाते. ते आवरण एवढं कठीण होतं की जर आपण आपटलं तरी सुद्धा फुटत नाही. पण सुरुवातीला जो वळवाचा पाऊस होतो त्यामध्ये ती हुमणी त्यातनं बाहेर येते. त्यातनं नर पण बाहेर येतो आणि मादी पण बाहेर येते. दोन्ही बाहेर येतात आणि ते झाडावर जातात. कुठल्या? कडुलिंब, बाबळ, बोर ह्या झाडांवरती जाते आणि त्यांचं मिलन होतंय. मिलन झाल्यानंतर जी मादी हुमणी आहे ती पुन्हा आपल्या शेतामध्ये मातीत जाते आणि ती अंडी घालताना एक हुमणी किमान 200 अंडी घालते. 80 ते 200 अंडी घालते आणि एका ठिकाणी घालत नाही. हुमणी अंडी कशी घालते? सेपरेट अंड घालते. त्यामुळे आपल्याला आळी आपण म्हणतो की नाही तिथंच असते त्या आळ्या, पण सेपरेट अंड घातलेलं असतं. त्यामुळे हुमण्या हा एकदम आपल्याला गोळा करणं सुद्धा अवघड जाते. मग त्याचं नियंत्रण करायचं असलं तर आपण वळवाचा जो पहिला पाऊस होतो एप्रिल आणि मेच्या दरम्यान, त्या पावसाचा पहिला पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगेरे बाहेर पडत असते. त्यामुळे आपण हा लाईट प्रकाश सापळा लावतोय. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे की पिवळा कागद का आपण निवडायचा प्रकाश सापळा लावताना? काय सांगाल तुम्ही? हा फोकस पडतोय आणि त्यामुळे किडे त्यात पडण्यास मदत होते. हा त्याचा मेन उद्देश आपण दुसरा काळा सुद्धा कागद लावला नाही किंवा दुसरा कुठला निळा कागद लावला नाही. पिवळा कागद का लावला तर त्या लाईटचं रिफ्लेक्शन होतंय आणि त्यामुळे इकडे भुंगेरे बघा. आपल्या दारात पण लाईटीचे बल्ब असतात. भुंगरे कुठे येते? ते किडे येते ती रात्री प्रकाशाकडे येते ते आणि ती प्रकाशाकडे आलं की ह्या पाण्यात पडते ते. त्यामुळं असं सलग 3 वर्ष जर केलं तर आपण 90% हुमणीवरती नियंत्रण शेतकरी आणू शकतो. पण काय करतो आपण, 1-2 शेतकरी ट्रॅप लावणार, प्रकाश सापळे असे लावणार. असं ही सर्व शेतकऱ्यांनी जर ही नियोजन केलं तर 100% नियंत्रण होते. त्यानंतर इथं आपल्याला ऑरपॅटचा सुद्धा बल्ब लावता आला असता. पण आपण हा बल्ब जो जुन्या पद्धतीने वापरते 60 वॅटचा किंवा 100 वॅटचा हा बल्ब आपण वापरतो का? तर त्याचं रिफ्लेक्शन लाईटीचं जास्त होतंय. तुमचं ऑरपॅटचं असतं तर तिथल्या तिथं झालं असतं. ही एक त्याचा फायदा आहे. त्यामुळे आपल्याला हुमणीचं ह्यात कलेक्शन करणं सोपं जातंय. त्यानंतर महत्वाचा विषय राहतो की यामध्ये पाणी तर भरलंय, पण बऱ्यापैकी काही जे शेतकरी असतात की आम्ही ह्यात कीटकनाशक टाकतो, पण त्याचे ऍडव्हान्टेजेस पेक्षा डिसएडव्हान्टेज जास्त आहेत. आता एक कुत्रा आपला पाळीव प्राणी आहे किंवा जंगली प्राणी असतात, विंचू, साप, बेडकं वगैरे ही जी असते श्वापद, जंगली श्वापद असतील किंवा आपले पाळीव प्राणी असतील, ती येऊन पाणी पेले समजा कीटकनाशकाचं तर मरण्याची भीती असते. त्यामुळे आपण कीटकनाशकाचा यामध्ये अजिबात वापर करायचा नाही. आपलं ऑइल जळलेलं काळं तेल असलं, काळं तेल वापरू शकता, वॅक्स तेल, जेणेकरून त्याचा उद्देश काय आहे की भुंग मरावत असं नाही. त्यामध्ये भुंग कलेक्शन झाल्यानंतर ते बाहेर येऊ नयेत भुंगे त्यातनं. कारण कुठं तर कागदाला हे असतं, जागा असते प्लास्टिकमध्ये पण वर येण्यासाठी, त्यांच्या पायाला खाली नक्की टाईप असतं, त्यामुळे ती वर येण्याची शक्यता असते. म्हणताना आपण ऑइल त्यात टाकायचं असून भुंग्याचं आपण नियंत्रण करत असतो. मग असंही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण करावं म्हणून दरवर्षी आपण हे प्रात्यक्षिक राबवतो. मग आता तुम्ही शेतकरी ही प्रात्यक्षिक करणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. हुमणी नियंत्रण करायचं केलंच पाहिजे. हा, मग ह्याचा फायदा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा. मी चंद्रकांत एकनाथ चव्हाण, गाव जाधववाडी, तालुका कवटेमंकाळ. तर ह्या ठिकाणी हुमणी नियंत्रणासाठी ट्रॅप कसा लावायचा किंवा लावलेला आहे. इथं अशा प्रकारे कमी खर्चाचा ट्रॅप लावला. कमी खर्चाचा ट्रॅप आहे हा आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी जवळजवळ ही कमी खर्चात असल्यामुळं हा ट्रॅप असा लावणं गरजेचं आहे. तसेच प्रत्येक वर्षी पहिला वळवाचा पाऊस आला की प्रत्येक वर्षी आम्ही हा असा ट्रॅप लावतो. त्यामुळे हुमणीचं नियंत्रण हे बऱ्यापैकी हुमणी नियंत्रण होते.
याचा फायदा हुमणी बऱ्यापैकी म्हणजे 80-90% कंट्रोल होते यानं, आणि असं कंटिन्यू 2-3 वर्षी केलं पाहिजे. आता हे कृषी विभागातर्फे प्रत्येक वर्षी असे डेमो महाराष्ट्रात किंवा आमच्या तालुक्यात घेतले जातात, राबवले जातात. ह्या अशी कृषीकडून आम्हाला मदत होते ट्रॅप लावण्यासाठी, असे हुमणी नियंत्रण करण्यासाठी. याचा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होतो.